हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू मिनी व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळेजण? हा व्लॉग स्पेशली याच्यासाठी की बघा आमच्या लेकरांची क्रिएटिव्हिटी लेवल किती आहे. ही आहे इशिका काळे, जिने आज बनवली आहे एक सुंदरशी गेम बुक. हा गेम कोणता आहे याचं नाव काय मला तर नाही माहीत, बट गेम बघून तुम्हाला कळलंच असेल की हा गेम कोणता आहे. बट डोकं किती लावणार यार हे लेकरं. त्यानंतर आहे हा उनो कार्ड्सचा गेम. कितीच डिटेलिंग करणार यार हे लेकरं याच्यावर. कार्ड दोघीमध्ये डिवाइड करायचे आणि त्यानंतर एकानंतर एक टाकायचे. तर टाकताना दोघींचे कार्ड सेम आले तर ज्यांनी शेवटला टाकले तो माणूस विनर. त्यानंतर हा डाईसवाला गेम. त्याच्यामध्ये डाईसवर जितके नंबर येतील तितके पाऊल तो माणूस पुढे चालणार. जो पहिले जाईल तो विनर. त्यानंतर हा गेम मॅच द इमोजी. वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये असलेले सेम इमोजी एका कंपार्टमेंटमध्ये आणत ते मॅच करायचे होते. सर्व सेम इमोजी ज्यावेळेस एका कंपार्टमेंटमध्ये येतील त्यावेळेस पर्सन विनर. आता आहे आपला टिक टॅक टो गेम. भाई याला तर कितीच डोकं. खाली पेपरवर ड्रॉ करून वरतून चिकटपट्टी लावली आहे बाईनं, म्हणजे की त्याच्यावर लिहिताही येईल आणि ते मिटवताही येईल. त्यानंतर हा पझल गेम. एक क्यूटशी ड्रॉइंग काढून त्याला प्रॉपर कट करून मग मॅडमने ती ह्या गेमसाठी रेडी केली. कितीच ही क्यूट ड्रॉइंग. त्यानंतर आहे लुडो. आम्ही गेम बुक बघतच होतो की आमचे प्रशिक भाऊ आमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेत. काय असेल बरं? तर त्यात होती जलेबी. येस, नाव इट्स जलेबी टाइम. जलेबी पाहून बच्चा पार्टी खुश बरं. चला आता आपण करूया जलेबी पार्टी. कोणी काही आणलेलं असो ते प्रत्येक लेकरापर्यंत पोहोचलं पाहिजे ही जिम्मेदारी माझी. म्हणून प्रॉपरली सगळ्या लेकरांमध्ये जिलेबी इक्वली डिवाइड करत होते, म्हणजे कसं सगळ्यांनाच टेस्ट भेटली पाहिजे. बघा आमची एक्साइटमेंट लेवल. डिचिक डिचिक डान्स. सर्वांना दिल्यानंतर थोडीशी मस्ती टाईम तो बनतीये. आमच्या मॅडमला परेशान केल्याशिवाय जलेबी पचणार नाही ना मला. मग आधी थोडी मस्ती आणि त्यानंतर खूप सारा लाड. आता प्रशिक दादांची बारी. आमच्या इथं असेच खाऊ घालतात बरं. चलो आता माझी बारी. लास्ट बाईट स्पेशली माझा. जलेबीनंतर आता आम्ही पाडतोय ग्राउंड. कसलं तर कबड्डीचं. कारण आज पुरुष मंडळीसोबत महिला मंडळाला सुद्धा हुरूप आलाय बरं कबड्डी खेळायचा. सो आज आमची मॅच तर होणारच. खूप वर्षानंतर कबड्डी खेळणार यार मी आज. ती बघण्यासाठी तुम्हाला वाट बघावं लागेल नेक्स्ट पार्टची. तोपर्यंत बाय बाय.